मनी माइंडसेट म्हणजे काय? के व्हिडिओ बनवतीये, कर्ज पैसे की 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे तरी त्याच्या खाली प्रश्न हाच आहे की कर्जातनं बाहेर कसं पडायचं. पॉझिटिव्ह माइंडसेट टुवर्ड्स अर्निंग मनी. मला पैसे कमवायचे आहेत. लहानपणी आपण सांगितलं की बाबा आयुष्यात खूप कष्ट करायला पाहिजे तरच पैसे मिळतील. हा पण इन जनरलच सगळ्याच गोष्टींमध्ये अबंडन्स हवा आहे. तर तुम्हाला लोक कष्ट खूप करतात पण आर्थिक दृष्ट्या त्यांना तेवढं काय म्हणतात आउटपुट मिळत नाही किंवा तेवढं सक्सेस मिळत नाही. जे त्यांनी पैसे सोडूनच दिले होते ते त्या माणसाने अचानक त्यांना परत दिले. त्यांचे 3 प्रॉब्लेम 1.5 दिवसात सॉल्व्ह झाले पॉडकास्ट नंतर. दॅट इज कॉल्ड अ एनर्जी. नाही पण आता मनी माइंडसेट आणि कर्म आपण असं बोलू शकतो की यांचं आपापसात काही रिलेशन आहे. कशी तुम्ही माइंडसेट ठेवा फॉर अ सक्सेसफुल रिलेशन. तर एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी. पैसे काही कष्ट केल्याशिवाय मिळत नाहीत किंवा खूप हार्डवर्क करावं लागतं आणि हार्डवर्क करूनही मिळत नाही. हा जो भाग आहे नमस्कार, मी श्री अजय देशपांडे. नमस्कार, मी सौ अवंती देशपांडे. आणि आज आपल्याबरोबर एक फार इंटरेस्टिंग गेस्ट आहेत ज्यांचं नाव आहे माधुरी बोंद्रे. माधुरी मॅडमनी खूप गोष्टींवरती आमच्याबरोबर चर्चा केली. मुख्य म्हणजे मनी माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह मनी माइंडसेट कसं बनवायचं म्हणजे तुम्ही खूप खूप पैसे अबंडन्स मिळवू शकाल. तर हा पॉडकास्ट नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग विषयांवरती आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. आम्ही ते जरूर मॅडम बरोबर पुन्हा एखाद्या डिस्कशनमध्ये घेऊन येऊ. हाय माधुरी, परत एकदा श्री सौ वरती आलीस त्याच्यासाठी धन्यवाद. येस, थँक्यू. आज आपण मनी माइंडसेट ह्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा मनी माइंडसेट म्हणजे काय आपण इथनं सुरू करूया. आणि प्रत्येकाची मनी माइंडसेट वेगवेगळी असते का हे थोडंसं आम्हाला एक्सप्लेन करणं. सगळ्यात आधी थँक्यू जो म्हणलीस ते. आणि मनी माइंडसेट हा तर आहेच की प्रत्येकाकडे असायला हवाच आणि प्रत्येकाचा वेगळाच असतो. दोन्ही आहे. आता असायला हवा म्हणजे काय तर आपण आउटर वर्ल्डनी जगतो ना, समाजामध्ये जगतो, बाहेरची व्हॅलिडेशन्स घेतो प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे मनी माइंडसेटमध्ये सुद्धा असं आहे आत्ताच्या काळामध्ये की कोणीतरी 1 लाख कमवतंय म्हणजे मी पण ते कमवले पाहिजेत असा माइंडसेट येतोय. मला काय हवंय हे नाही. इनर व्हॉइस ऐकलाच जात नाही किंवा तुम्हाला आतून काय वाटतंय. कारण इनसाइड माइंड इज ऑलवेज देअर. मनातल्या मनात आपण एक विचार करत असतो, बाहेर एक विचार करत असतो. बाहेरच्या विचारांवर जोर दिला जातो आणि आतले विचार तसेच राहतात. आणि आत म्हणजे काय होतं, बाहेर बोलता येत नाही म्हणून आत निगेटिव्ह विचार केले जातात. कारण सगळ्याच गोष्टी बाहेर नाही ना बोलतायत प्रत्येक माणसाला. की कितीही आउटस्पोकन असलं तरी प्रत्येकाच्या पर्सनल आणि स्वतःचं हे सगळ्यांना जाऊन कोणी बोलत नाही. आणि जेवढं ते आत अडकलेलं तेवढा प्रॉब्लेम असतो आयुष्यामध्ये. आणि आता ते बघून मला एनर्जेटिकली कनेक्ट जाणवतं की कोण कुठे अडकलंय. त्या प्रॅक्टिसेसनी झालेल्या गोष्टी आहेत या की नुसत्या बोलण्यावरच कळतं की कुठे राहिलंय यांचं, प्रॉब्लेम कुठे आहे असं होऊन जातं ते. सो ही अशी गोष्ट आहे की माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे पैशाबद्दल सुद्धा. कारण मी इतके व्हिडिओ बनवतीये, कर्ज पैसे, कर्जातून बाहेर कसं पडायचं किंवा पैसे जास्त कसे कमवायचे. लोकांना ना टाइम स्पॅन सुद्धा बघण्याचा कमी झालाय हेही जाणवतं की 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे तरी त्याच्या खाली प्रश्न हाच आहे की कर्जातनं बाहेर कसं पडायचं. सो थोडं बघितलं पण पाहिजे त्याच्यासाठी. हा विषय आहे की ह्याच्यासाठी सुद्धा माइंडसेटच लागतो. कारण कर्ज ही रियालिटी आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणजे विचार करत बसण्याची गोष्ट आहे. जर तुम्हाला गोष्टी हव्या आहेत मोठ्या मोठ्या आणि तुम्ही एक सॅलराईड आहात तर कर्ज घेणं भागच आहे. अगदी तुम्हाला असून 1 करोड पॅकेज असलं तरी कर्ज घ्यावीच लागतात. कारण त्याच्या पुढची ड्रीम्स असतात सगळ्यांची. पुण्यात राहणारे असं म्हणायचं झालं तर कुठेही म्हणजे आता सगळ्यालाच प्राइसिंग म्हणजे पैशाचा हे वाढलेला आहे महत्व. रादर सगळ्यात जास्त महत्वाचा पैसाच आहे आत्ताच्या काळात. एकीकडे नाही पण आणि आहे पण म्हणजे असा तो हे दोन्ही आहे ते थोडंसं. सो पण आहे हा भाग आपल्याला बघावा लागतो कारण त्याच्याशिवाय जगता येत नाही. सो मनी माइंडसेट असणं म्हणजे मला मिळायला पाहिजेत हा विचार असणं खूप गरजेचं आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट टुवर्ड्स अर्निंग. येस, हो, बरोबर. अगदी बरोबर आहे की पॉझिटिव्ह माइंडसेट टुवर्ड्स अर्निंग मनी. मला पैसे कमवायचे आहेत, मला मिळणारच नाहीत ह्याच्यावर असतात. लॅककडेच कायम कॉन्सन्ट्रेशन असतं. जे नाहीये
ते परत परत लोक बोलत असतात आणि पण हे नकळत ह्याच्यामुळे असतं. होतं का गं, की आता जसं तू बोललीस की आतला एक आवाज असतो आणि हो. बाहेरचं एक व्हॅलिडेशन असतं, हो हो तर हा जो डिफरन्स होतोय त्याच्यामुळे जास्ती लॅक मेंटॅलिटी व्हायला लागली. हो बरोबर. कारण आतल्या आवाजाप्रमाणे कसं होणार आहे हाच पहिला प्रश्न आतला आवाज बोलतो ना. कारण प्रोग्रामिंग तसं झालंय लहानपणापासून किंवा गोष्टी तशा घडत गेल्यात आयुष्यामध्ये. मग कुठच्या तरी ट्रॉमॅटाईज झालेल्या गोष्टी असतात. ट्रॉमा सिम्पल आहे, शब्द कठीण आहे, पण ट्रॉमा म्हणजे अडकलेल्या भावना हा सिम्पल शब्द आहे, सिम्पल अर्थ आहे त्याचा. सो आपण लहानपणापासून पैशाबद्दल काही ना काही ऐकत आलेलो असतो आणि एखाद्या मुलाला लहानपणी कोणी असं ऐकवलं की हे पैसे असेल तर येऊन बोलायचं किंवा पैसे नाहीत आणि तू काय बोलतोय, इथे अडकलं ना ते लहान म्हणजे असं होतं. म्हणजे काही ह्याच्यामध्ये जर परिस्थिती मध्यम असेल लहानपणी आणि असं कोणी घरातल्यांनी सुद्धा ऐकून, कारण हे होतं आपल्या समाजामध्ये की घरातले सुद्धा असतात हे सगळं करणारे, त्याच्यामुळे असं कोणी ऐकवलं असेल तर तो माइंडसेट पक्का झाला, तो ट्रॉमा झाला त्यांच्या डोक्यातला आणि ते कायमचं लक्षात राहतं. म्हणजे ब्रेनचा असं आहे, सबकॉन्शियस प्रोग्रामिंग म्हणतो ना आपण, ते असं आहे. जी गोष्ट मनापासून लागते ती सबकॉन्शियस मध्ये अडकते आणि ती अडकली तर त्याचा प्रॉब्लेम वेगळा निर्माण होतो. तो मोठा झाल्यावर होतो. बरं ते कळतही नाही की हा प्रॉब्लेम आहे आपल्याला. सो तोही काढणं हाही खूप मोठा भाग असतो आणि कळत नसल्यामुळे मी तर सगळं करतेय तरी होत नाहीये. पण ते यू स्टील हॅव्हिंग की ते लॅक हे म्हणजे पैसे नाहीत माझ्याकडे. येस, कारण की सवय ना, जसं आपण कम्प्युटर प्रोग्राम असं म्हणतो, ते प्रोग्रामिंग मेंदूनच केलंय ना माणसाच्या. तर AI सुद्धा माणसानी काढले, आपण माणसाच्या ब्रेनचं प्रोग्रामिंग म्हणतोय. सो रोज तेच तेच बोलून प्रोग्राम काय होणार आहे, तेच होणार आहे. आपण जनरली सवयी लावून घेतो असं म्हणतो. सो लहानपणापासून बऱ्याच गोष्टींच्या वेगवेगळ्या सवयी असतात. काही सवयी चांगल्याच असतात. लाईक उठणं, ब्रश करणं, चहा घेणं, कॉफी घेणं, ह्या सगळ्या सवयीच आहेत आपल्या. त्याच्यानंतर पैशाच्या बाबतीत अशीच काही सवय असेल ती लॉंग लास्टिंग राहते, ग्रो होत राहते. Subconscious मध्ये ती जाते. येस, बरोबर आहे. असंच असतं सगळ्याच गोष्टींचं प्रोग्रामिंग. सो थोडं डिटेलमध्ये बघावं लागतं माझं प्रोग्रामिंग काय झालंय ह्या बाबतीत, आणि त्यानंतर आपण त्याच्यावर काम करू शकतो. आधी ऍक्सेप्टन्स तर पाहिजे की माझं काहीतरी आहे विषय. हेच ऍक्सेप्ट करायला तयार नसतात बरीच लोक. बरोबर. स्वतःशी पण ऍक्सेप्ट नाही होत ते स्वतःला. सगळं असतं. ते सगळं दुसऱ्यांचं तर जाऊच दे, स्वतःशी जरी ऍक्सेप्ट केलं म्हणजे स्वतःशी खरं बोलणं हे जे म्हणतात ना तेच नसतं बऱ्याच ठिकाणी. बरोबर आहे. आणि आणि चेंज होऊ शकतं हो, म्हणतेस तू. नक्की म्हणजे हे प्रोग्रामिंग चेंज होऊ शकतं. होतं ना. मी स्वतःच आहे आणि सगळ्यांची होतात पण आहे माझ्या समोर समोर होत आहेत सगळ्यांची. सो प्रोग्रामिंग हे बदलतंच. तेच म्हणते की सबकॉन्शियस प्रोग्रामिंग हे वेळेपरत्वे, गोष्टींपरत्वे आपल्या सोयीनी बदलतात लोक जेव्हा हवं असतं तेव्हा. पण जर खरंच अबंडन्स हवा असेल आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये, पैसा तर आहेच पण इन जनरलच सगळ्याच गोष्टींमध्ये अबंडन्स हवा आहे, तर तुम्हाला याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सबकॉन्शियस प्रोग्रामिंगचं जर का बोलतोय, प्रोग्रामिंग म्हणजे आता लहानाचे आपण जसे मोठे होतो तेव्हा लहानपणी आपल्याला सांगितलेलं असतं की बाबा आयुष्यात खूप कष्ट करायला पाहिजे तरच पैसे मिळणार नाही आहे प्रोग्रामिंग आहे. पण आता काही गोष्टी अशा बघितल्या जातात की लोक कष्ट खूप करतायत पण आर्थिक दृष्ट्या त्यांना तेवढं काय म्हणतात आउटपुट मिळत नाही किंवा तेवढं सक्सेस मिळत नाही. मी अजून एक जस्ट ऍड ऑन करीन की आता हे झालं की लहानपणापासून एक असतं की खूप कष्ट केल्याशिवाय मिळणारच नाही. तर ऍज पेरेंट्स आम्ही आमच्या मुलांना असं काय आता शिकवलं पाहिजे की आम्ही ते करेक्ट करू की ह्याच्या कारण पेरेंट्स पहिले टीचर्स असतात मुलांचे. बरोबर. आणि आपण जसं त्यांना शिकवतो ना तसं ते शिकतात. म्हणजे बाहेरच्या जगापेक्षाही पेरेंट्स कडनं जास्ती शिकतात. हो अगदी. तर ऍज पेरेंट्स आम्ही काय एफर्ट्स घेतले पाहिजेत की ही माइंडसेट अबंडन्स माइंडसेट लहानपणापासूनच आपण मुलांमध्ये इन्व्हाइट करू शकतो. येस दोन्ही सांगते. पहिला आता आणि ते मलाही रोजच्या ह्याच्यामध्ये फेस करावं पण लागतात गोष्टी जेव्हा मुलांच्या बाबतीत हे म्हणायचं तर तसं. सो लहानपणापासून तुम्ही जे म्हटलात की पैसे काही कष्ट केल्याशिवाय मिळत नाहीत किंवा खूप हार्डवर्क करावं लागतं आणि हार्डवर्क करूनही मिळत नाही, हा जो भाग आहे त्यांच्या मनामध्ये सतत हे
इम्बाईब म्हणजे सतत बोललं गेलेलं आहे, ज्यांना हार्डवर्क करून पैसा मिळत नाहीये ते मनामध्ये हे बोलतायत की मला नाहीच मिळत आहे. त्यामुळे सुद्धा ते आहे आउटर साइडला स्ट्रेस घेऊन घेऊन काम करणं, की समाजामध्ये जगायचंय, पैसे नाही मिळाले तर सामाजिक प्रेशर. आताच्या याच्यात प्रेशरच खूप आहेत सगळ्या गोष्टींची, की लग्न म्हणजे सुद्धा प्रेशरच आहे, कारण पैसा पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे किंवा मटेरियल गोष्टी पाहिजेत. ह्या प्रेशर खाली जगत असतात आणि ते सगळ्याची प्रेशर मॅनेज होत नाहीत, म्हणून गोष्टी वर्कआउट नाही होत, म्हणून हार्डवर्क नुसताच हार्डवर्क करत राहतात. आणि काही लोकांचं असंच मतही त्याच्यात तसं असतं, कारण सांगितलं गेलेलं आहे ना, हार्डवर्क पेज ऑफ. हार्डवर्क पेज ऑफ, इट्स ओके, काम करावंच लागतं, पण ते जरी विथ इज असेल तर ते हार्डवर्क पेज ऑफ असतं. लाईक माझं आत्ता होतंय का, मला माझ्या आयुष्याचा पर्पज मिळालाय, हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होऊ शकतं जर त्यांनी विचार केला तर. हे लहान मुलांच्या बाबतीत गरजेचं आहे, की लहान मुलं आपण म्हणतो तर आई वडिलांनी लहान, आता मार्क्स अजूनही भरपूर ठिकाणी येतात. तर माझ्याही मुलीच्या बाबतीत असं थोडंसं बघते मी, की शाळांमधनं ती सिस्टीम आहे, बेसिकली ती सिस्टीम आपण मोडू शकत नाही, पण आई वडील त्यांना काय सांगायचं हे नक्की सांगू शकतात. तिथे जगायचंय तर तिथल्याप्रमाणे तिथे जगायचं, की मार्क्स ओके आणलं काय, प्रत्येक वेळी फर्स्ट आलं पाहिजे हा माझाच आता हे राहिला नाही. कारण आपल्या वेळी जसं होतं तेव्हा गव्हर्नमेंट जॉब किंवा अशा गोष्टी खूप जास्त होत्या. आता तो क्रायटेरियाच राहिला नाहीये कुठच्याच गोष्टीमध्ये. आता यू शुड बी इंडिपेंडंट, तुला जे आवडते ते तू कर, त्याने तू सस्टेन होशील, स्ट्रेस फ्री जगता येईल. कारण ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मला काहीतरी बनायचंय, पैसा मिळवायचा आहे, जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, व्हॉटएव्हर, त्याच्याबरोबर हेल्थ कंडिशन्स पण वाढवत आणलंय आपण. सो ते बॅलन्स करून जर आपण करता आलं तर त्याला अर्थ आहे ना. नाही तर काय करतातच आहेत सगळे, एकीकडे कमावत आहेत दुसरीकडे घालतायत, म्हणजे इन्शुरन्स किंवा मेडिकल, व्हॉट एव्हर इट इज. का तर बॅलन्स करता येत नाहीये म्हणून. हे आयुष्य नाहीये. आयुष्य हे आनंदाने जगण्याकरता आहे, सच्चित आनंद असं म्हटलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये. तर त्याचा अर्थ काय आहे, तर आतून आनंद असला पाहिजे, आणि मुळात आत्म्याचा स्वभाव आनंद असा आहे, आणि त्याला आपण कनेक्टच होऊ शकत नाहीये, कारण मटेरियल वर्ल्ड आपल्याला काहीतरी वेगळं दाखवतंय, त्यामुळे होऊ शकत नाही. मग मुलांना सांगताना प्रेशर देण्यापेक्षा हे महत्वाचं आहे, की आता परीक्षांवर काहीही गदारोळ आपल्या इथे होतातच सगळ्या ह्याच्यामध्ये, पण ते महत्वाचं आहे का तेवढं, की माणूस चांगला घडणं महत्वाचं आहे, चांगलं जगणं महत्वाचं आहे, हे किती महत्वाचं आहे. कारण जगताना तुमचे मार्क्स नाही विचारत कोणी आयुष्यात. म्हणजे मला तर इव्हन आता कोचिंगमध्ये सुद्धा कोचिंगचं सर्टिफिकेशनला इतकं महत्व लोकांना वाटतं. माझ्याकडे जे शिकायला येतात, तुम्ही सर्टिफिकेट देता का, म्हणलं जेव्हा तुम्ही लोकांसमोर बोलून त्यांच्यामध्ये इम्पॅक्ट घडवता तेव्हा सर्टिफिकेटची गरज नसते. इट्स यू. हा आहे, म्हणजे मी सर्टिफिकेट देणार म्हणलं, पण विषय त्याचा ते खूप असं हे केलेलं आहे, माइंडसेट करून दिला गेलेला आहे, की त्याचं काहीतरी प्रमाणपत्र असलं पाहिजे, सगळ्यात प्रूफ असली पाहिजे. तुम्ही जर तुमची प्रज्ञा दिसतेय समोर जगाला तर तेव्हा कोणी तुम्हाला सर्टिफिकेट मागू शकत नाही. तुम्हाला असंच दिग्गज बनणार जेव्हा तुम्ही तेवढी साधना, त्या अभ्यास म्हणेन मी त्या गोष्टीचा, त्या विषयाचा अभ्यास. मग हे लहान मुलांमध्ये सुद्धा हे करणं महत्वाचं आहे, की तुला काय आवडतंय आणि मग ते आवडण्याकरता मग त्यामध्ये तू काय काय करू शकतो, त्याच्यात आनंद मिळतो. हा एक्झॅक्टली. जॉब आणि काय बिझनेस वगैरे तर करायचंच आहे, पण आनंद मिळणं गरजेचं आहे. आता डिसाईड कसं करायचं हा पण प्रश्न असू शकतो त्याच्या पुढे लहान मुलांच्या बाबतीत. असं तर एक एक गोष्ट ना मुलांचं ना लहानपणापासूनच हे आपल्याला कळत असतं. जिथे रमतात मुलं, कोणीही म्हणजे मोठी सुद्धा त्याचे जे करताना रमतात ती आवड असते पूर्ण त्याच्यामध्ये. म्हणजे हा काही ठिकाणी असं आहे, वेगळा अर्थ हे करायचा नाही, टीव्ही मध्ये पण रमतात, पण ते नाहीये, तो घ्यायचा अर्थ नाहीये. तो एक परत समाजाने दिलेला एक हे आहे, की म्हणजे माझ्या वेळी, आपल्या वेळी रादर टीव्हीचं एवढं नव्हतं, पण तेव्हा म्हणजे लहानपणी रविवार टू रविवारच काहीतरी भारी भारी सिरियल असायच्या आणि तेव्हाच त्या बघायच्या. आता तसंही राहिलं नाहीये, खूप जास्त ओपन झालंय सगळं. त्याच्यामध्ये रमणं नव्हे, काहीतरी
कन्स्ट्रक्टिव्ह. हा, जे त्यांच्या बुद्धीला पण चालना देते असं काहीतरी रमणं असेल तर त्याला पुढे घेऊन जाणं, ह्याला सपोर्ट करणं हे आई वडिलांच्या दृष्टीने पण महत्वाचं ठरतं. आणि अजूनही मी बघते की शाळांच्या ग्रुपवर आयांचे मेसेजेस इतके असतात की आजचा हा अभ्यास आहे, करायचा आहे, पण प्रेशर देऊन काहीच करायचं नाहीये. माझी मुलगी मला म्हणते, कोण कोण आहेत वर्गामध्ये की आउट ऑफ मार्क कायम घेतात, मला नाही मिळत म्हणते. म्हटलं तू अभ्यास केलास तर मिळतील, नसेल करायचा तर ऍटलिस्ट तू पुढे सस्टेन होऊ शकतील एवढं तरी मिळवायलाच पाहिजे. असं त्याचा लोड घेऊ नको असं मी तिला सांगितलंच आहे. कारण कॉन्फिडन्स आय थिंक आई वडिलांनीच हो, आई वडिलांनीच दिला पाहिजे. आहोत पाठीशी. हो. येस, एक्झॅक्टली. हो, म्हणजे असंही म्हणत नाहीये की अभ्यास करूच नको, असं नाही म्हणत मी कधीच, पण त्या कॉम्पिटिशनच्या मागे जायचं नाहीये. त्याला मिळतात म्हणजे मला मिळाले पाहिजेत का नाही, तू प्रयत्न केला तुलाही मिळणार आहेत. हा, काय होतं बोलता बोलता असं बोललं जातं त्याला मिळालं म्हणजे असा एक कम्पॅरिझनचा भाग असतो, हे तो कुठे करू शकणार आहे असं एक असतं. तर असं कोणत्याच व्यक्तीच्या बाबतीत नाहीये. आणि म्हणजे माझ्याही शाळेत व्हायचं, पार्शियलिटी म्हणायचं ना, आणि माझ्याही बाबतीत काही वेळा झालं होतं की म्हणजे कुठे मिळणार आहे, पण मला कायम मिळत आले. जेव्हा असे अपोजिट चॅलेंजेस मिळाले तेव्हा मी मार्क्स मिळवलेत, हे मला आठवते. पण कारण ते असायचं त्यावेळी, पार्शालिटी ह्या गोष्टी असायच्या. आता तेवढं काही तो विषय राहिलाच नाहीये, कारण सगळं वेगळ्याच ह्याच्यावर चालू झालेल्या गोष्टी आहेत शाळांमध्ये पण. तर सांगायचा मुद्दा एवढाच की मुलांच्या बाबतीतही ती पार्शालिटी किंवा ती कम्पॅरिझन हे ठेवण्यात काहीच पॉइंट नाहीये, कारण एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. प्रत्येक माणूस वेगळा आहे तर मुलंही वेगळी आहेत. हा, प्रोडक्टिव्ह काही ना काही करत राहिलं पाहिजे मुलांनीही. आणि माझं बाळ माझं ऐकतंय किंवा माझी मुलं माझी ऐकतात, हा आईचा कॉन्फिडन्स असला की ऐकतातच, हा माझाच अनुभव आहे. म्हणजे कारण ती ऐकत नसली तरी सुद्धा मी हेच बोलत राहते. अँड नाऊ आय कॅन सी दॅट 7 years होत आहेत आता, ती खरंच ऐकते. म्हणजे हा डिफरन्स मला दाखवून द्यावा लागतो की ती माझं तरी ऐकते, बाकी कोणाचं ऐकू नाही ऐको. की मी जर तिला सांगतेय की मोबाईल बघायचा नाहीये तर ती कंट्रोल करून मोबाईल म्हणजे नाही बघणार त्या दिवशी. मग ते केल्यावर मला दाखवायला प्रॉब्लेम येत नाही अर्धा तास. माझं असं म्हणणं असतं की कुठच्याही गोष्टीचे ऍडिक्ट नाही व्हायचं, त्याच्याशिवाय मी जगणार नाही असं काही नसतं जगामध्ये. त्यामुळे त्याच्या मागे रागायचंच नाही. तू काहीतरी चांगलं कर, मग मी तुला काहीतरी चांगलं देते, ही एक सिस्टीम असतेच. पण अगेन तेही थोडंसं व्यावहारिक वाटतं मला कधी कधी. लहान मुलांना कधी कधी चांगलंही असू शकतं की काही गोष्टी कळतात त्यातून, की मग ही सिस्टीम अशी आहे की तुम्हाला काहीतरी दिल्यावर काहीतरी मिळतं, ही भावना त्याच्यातून जागृत होते लहान मुलांना. तेही उपयोगाचं आहे, पण ते एका सर्टन लिमिट पर्यंतच ठीक आहे असं. आता ना आपण मनी माइंडसेट बद्दल जेव्हा बोलतो ना, तेव्हा अनेक वेळेला ना आपल्याला हे सिनेमातून म्हण किंवा पैसे वाईट आहेत, हो, मनी इज इव्हल सगळीकडे दिसतं. त्याचा खरोखरी मग परिणाम होतो का आपल्या विचारांवरती किंवा आपल्या सबकॉन्शियस वरती? हो, आता परिणाम होऊ शकतो का? अगेन तेच आहे, समाजात जगताना तो माइंडसेट तयार केला गेलेला आहे आणि आहे हे आता सुद्धा, की जास्त पैसे कमवायला त्यामुळे भीती पण वाटते काही लोकांना, का तर दृष्ट लागेल, काहीतरी होईल. बरं, हे तुम्हीच विचार करून ठेवता. म्हणजे मी काय म्हणते, तुम्ही विचार कराल ते होणार आहे. निगेटिव्ह विचार केला तर तेही होतं ना. मग मी पैसे कमवले तर लोक मला वेगळं हे करतील असा जो भाग आहे तो अगेन तुमच्याच विचारांचा भाग आहे, म्हणून तुमच्या बरोबर तसं होतं. आणि होतं, असं होता नाही बघते मी, की जास्त कमावले आणि त्यांचा माइंडसेट असा असला तर त्यांच्या बाबतीत तसंच होतं. आणि जे फक्त आपल्या गोलला धरून पुढे जात राहतात आणि कायमच पुढे जात राहतात त्यांना असं नाही होत, कधी दृष्ट नाही लागत. दे आर इन अबंडन्स. मिलेनियर आहेतच की भारतामध्ये, त्यांना दृष्ट लागते का? नाही लागत, कारण त्यांनी तो निगेटिव्ह विचारच बाजूला ठेवला, काढून टाकलेला आहे. विषयच नाहीये त्याच्यामध्ये की मला जर काहीतरी मिळवायचंय तर आय विल डू दिस. आणि मग ते समाज असणारच आहे, त्यांना कसं हँडल करायचं इथे फिक्स करून ठेवायला लागतं, की जगायचं तर ह्याच्यामध्येच आहे, पण मला कुठे जायचंय ह्या दृष्टीने जेव्हा आपण पावलं उचलतो तेव्हा आपल्याला बरोबर मार्ग मिळतात सगळ्या गोष्टीतून. त्यामुळे लोक काय म्हणतात, पैसे खूप मिळाले म्हणून मग मला काही होणार नाही किंवा म्हणजे काहीतरी होईल किंवा पैसा ही काही अशी गोष्ट नाहीये की एव्हिल असल्यासारखं, म्हणजे दुश्मन आहे पैसा मिळवणे,
अशी गोष्ट नाहीये, कारण वाईट आहे. वाईट तर नाहीच नाहीये, वाईट तर नाहीच नाही. आता तोही आपल्या माइंडसेटचा भाग आहे खूप ठिकाणी, की म्हणजे मलाही काही ठिकाणी म्हणजे फॅमिलीमधनंच कोणी कोणी असंही काय काय डायलॉग्स असतात. आत्ता पैसे आहेत तर सांभाळून ठेव, आत्ता येतायत तर सांभाळून ठेव, पुढे वेळ आली तर म्हणलं जे असे विचार करतात त्यांच्यावर वेळ येते. मी विचारच तर करत नाहीये म्हणल्यावर वेळ कुठे येणार आहे. आणि अल्टिमेटली आय एम सरेंडर टुवर्ड्स, माझं सरेंडर अशा ह्याच्यामध्ये आहे की जर माझ्यामध्ये ही एनर्जी आली आहे, मला हे जर काम दिलं गेलंय किंवा मी आय एम चोजन फॉर दिस थिंग, तर जर त्याला म्हणजे आपल्यापेक्षा हायर पॉवर आहेत, मग ते देव म्हणा किंवा हायर एनर्जी म्हणा, तोच बघून घेईल. ही पूर्ण सरेंडर असेल तर मला आत्तापर्यंत असा आयुष्यातच कधी अनुभव आला नाही की माझं काही अडलं कधी कुठल्या प्रॉब्लेम मधनं. सो जर लोकांच्या म्हणण्यानुसार काही होणारही असेल तर मी सावरली पण जाईन ना, असा गोष्ट नाही. आणि प्रत्येक जण सावरला जातो. हा विश्वास असेल तो कोणच नाहीये जगामध्ये जो तुम्हाला अडवू शकतो. आणि ह्याच्यातच जगलेलं जास्त चांगलं, की आत्ता आहेत म्हणून ठेवून घ्या, नंतर नाही मिळाले तर काय. तर हा विचारच करणं चुकीचं आहे ना मुळात. लिमिटिंग बिलीफ आहे तो. कारण की त्यांचाही तो बनलेला लिमिटिंग बिलीफ आहे. कारण कधीतरी त्यांच्या आयुष्यात तशा गोष्टी घडलेल्या असतात की आत्ता आहे आणि उद्या नाही, असं झालं तर, किंवा मग लोक पाण्यात बघतात किंवा मग काहीतरी वाईट होतच, हे असे माइंडसेट असतात. पण तो त्यांचा माइंडसेट असतो ना, म्हणून त्यांच्या आयुष्यात तसं घडतं. जर मी म्हणते की आय एम इन अबंडन्स बाय हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, इन एव्हरी एरिया ऑफ माय लाईफ, माय होल लाईफ, हे माझं रोजचं अफर्मेशन मी रोज बोलत असेल, तसं काही होणार नाही. अपडाऊन होत राहणार, पण कॉन्सिस्टंटली काहीच नसणार. कारण विचारांप्रमाणे घडतं. तर विचार कधी कधी एव्हिल आपले पण होतात माणूस म्हणून. चीड येते, राग येतो, काहीतरी वेडवाकडं बोललं जातं, पण ते तेवढ्या पुरतं असतं. दॅट डझंट मेक युअर लाईफ चेंजिंग सर्कमस्टन्सेस, असं म्हणतेय मी. सो असे माइंडसेट न ठेवणे हाच उत्तम मार्ग आहे. आणि एकदा मिळायला लागला की मिळायला लागतोच, जर तुम्ही तसा माइंडसेट ठेवला तर. कष्ट करावेच लागतात. अगेन हार्डवर्क हा पार्ट, मगाशी आपण जे बोललो ना, जर आता मी ज्या गोष्टीत रमतीये तिथे ते हार्डवर्क असतं. आता मी हे करते, मी हे करताना रमते, मला ना प्रिपरेशन, हार्डवर्क जाणवतच नाही ना. का मी 8-8, 12-12 तास कामच करत असते आणि मला कळतही नाही. बाकीच्याच लोकांना तू नसतेस अवेलेबल असं काय काय वाटत राहतं, पण मला मजा येते ना हे करायला. हार्डवर्क आहे असं जाणवतच नाही, आवडतच हे करायला, तर तो भाग होतो. त्यामुळे हार्डवर्क नाही असं म्हणते. मग हे प्रत्येक जण आपल्या आयुष्यात आणू शकतं, पण इट टेक्स टाइम. आपल्याला तसा विचार करावा लागतो ना की व्हॉट आय एम गुड ॲट. हे रोज स्वतःला विचारल्यावर आपल्याला कळतं की मी कशात चांगली आहे. आणि हे मी 10 वर्ष केल्यानंतर मला हे लक्षात आले की मी ह्याच्यात चांगली आहे. रोज विचार केल्याने या गोष्टीमध्ये की माझ्याही आयुष्यात काही बदल घडणार आहेत की मी अशीच राहणार आहे, इथपर्यंत आलं होतं. आणि एका लेवलला येऊन सरेंडरच झालं की ओके, नाही होते ना काही, ठीक आहे जसं आहे तसं. कारण जॉब होता, वाईट काही नव्हतं आणि काही गोष्टी होत्या. मग तेव्हा जी सरेंडर झालं, त्या सरेंडर नंतर एकदमच वेगळा भाग निघाला आयुष्यातला. जे बोलते ते सरेंडर करणं. पण कसं आहे ना की आपण एक मॅनिफेस्ट करतो की नाही, की हे आता आपण खूप ऐकतो असतं मॅनिफेस्टेशन 100-fold झालं. हो खरं. अनेक लोक बोलतात, तरीही लोकांचं लिमिटिंग बिलीफ आहेच. हो आहेच आहे, भरपूर आहे. आणि थोडं थोडं नाहीच आहे, म्हणजे ते पण वाढतच आहे. मी तर म्हणेन आपण मॅनिफेस्टेशन शिकतोय तितकं ते वाढायला लागलं. कारण जितके पॉझिटिव्ह आहेत ना, तितकेच खाली येऊन नावं ठेवणारे पण असतात. म्हणजे काही पण बोलतात, अशा नाहीच झालं पाहिजे. म्हणजे तिथे पोचतच नाही, अभ्यास करायची क्षमताच नाही ना त्या लोकांची. त्याच्यामुळे ते आहे. काही म्हणजे त्याच्याबद्दल काहीच माहिती करून घ्यायची नाही आणि डायरेक्ट कमेंट करायच्या. असे रेअर असतात, पण असतात. 1-2 असतंच असं कुठेतरी. आपण मॅनिफेस्ट करतो तर एक्झॅक्टली ते कसं करायचं आणि सरेंडरचा अर्थ नेमका काय, दॅट इज महत्वाचं. कारण आपण म्हणू की ठीक आहे मी खूप छान मॅनिफेस्ट वगैरे करते, पण असं मला जाणवतं की मॅनिफेस्टेशन करून ना तितकंच तुम्ही सरेंडर करता आलं पाहिजे की ठीक आहे तरच होतं ते, नाहीतर टेकिंग केअर ऑफ, असं कुठेतरी ते वाटलं पाहिजे. ते कसं घडवायचं, म्हणजे हाऊ इज दॅट गोइंग टू बी पॉसिबल?
आता मॅनिफेस्टेशन याचा अर्थच असा आहे की एखादी गोष्टीचा तुम्ही डीप डाऊन सबकॉन्शियसली विचार केला. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की ते काहीतरी अडकलेलं, तर चांगल्या गोष्टी सुद्धा अडकतात, असं काही नाही की वाईट अडकतात, आणि त्याला ट्रॉमा नाही म्हणत परत. तर तसं काहीतरी डीप डाऊन विचार करणं आणि तो विसरून जाणं की मी तो विचार केला होता. काही वेळा त्याच्याबद्दल आपल्याला महत्व नसतं, ते पटकन होऊनही जातं, आणि झाल्यावर आपण म्हणतो अरे वा, हे होऊन पण गेलं. कारण सबकॉन्शियसली तुम्ही त्याच्यामध्ये कधीतरी आपला 1% दिलाय म्हणून ते होऊन जातं. बट जेव्हा आपण सबकॉन्शियसली तो देतच नाही आहोत तेव्हा मॅनिफेस्ट होत नाही. आणि मॅनिफेस्ट याचा अर्थच असा विचार केला आणि झाला, प्रोसेस नाही. मला बरेच लोक माझ्या क्लासेसमध्ये पण मी हे मॅनिफेस्ट करते, म्हणलं हे बोलायची गरज पडत नाही. मॅनिफेस्ट म्हणजे झालेलं असतं ते. ओके. हा, मॅनिफेस्टेशन याचा अर्थ ते झालं आहे असं आहे. लाईक देर आर पॅरलल वर्ड्स हे आहे. मी इथे मनात विचार, आस्क अँड इट इज गिव्हन नावाचं पुस्तक आहे. आता त्या शब्दामध्येच अर्थ आहे, आस्क म्हणजे मनात विचार केला, आणि इट इज गिव्हन म्हणजे ते पॅरलल वर्ल्ड मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट आहे. ते फिजिकली इथे येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. सो इट इज ऑलरेडी एक्झिस्ट. जेव्हा हे बिलीव्ह होतं ते फक्त माझ्यापर्यंत यायचे, हा बिलीव्ह केला ना तर ते मॅनिफेस्ट झालेलंच आहे. या प्रोसेसला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. येस, असं आहे. पण लोक त्या प्रोसेस मध्ये जातात लॉजिकली थिंक करून, त्यामुळे होत नाहीत गोष्टी. कारण त्याच्यामध्ये अगेन निगेटिव्ह थॉट्स मध्ये मध्ये असतात की म्हणजे माणसं त्याला इन्व्हॉल्व असली की तो मध्ये आला नाही पाहिजे, ती मध्ये नाही आली पाहिजे, त्यांनी असं नाही केलं पाहिजे, मग ते मॅनिफेस्टेशन 0 आहे, ते होत नसतं तसं काही. आणि त्याच्याही पुढे जाऊन मॅनिफेस्टेशन, आता पैशाच्या बाबतीतही तुम्ही मगाशी विचारत होता ना की ते, तर मी एक मला म्हणायचं तर सरेंडर बाबतीत विचारत होता. तर सरेंडर म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा, म्हणजे मला 1 करोड रुपये मिळालेत, पैशाच्याच बाबतीतचं म्हणायचं झालं तर 1 करोड रुपये मिळालेत हे जेव्हा मी बोलतीये तेव्हा आय एम सरेंडर टुवर्ड्स. आता कसे येणार काय येणार मला माहिती नाही, कारण सामान्य ह्याच्यामध्ये 1 लाख कमवतो जो 2 लाख कमवतो, कसे येणार हे कसं कळणार आहे, नाहीच आहे ना, किंवा आपल्याला अशक्य वाटते ती गोष्ट. सो त्याचा विचार आपल्याला करायचा विषयच नाहीये. आपण जे काम करतो आहे ते तेवढ्या मनापासून केलं तर आपोआपच आपल्याला मार्ग मिळत जातात ते मिळण्याचे. आणि आय एम अ प्रूफ ऑफ दॅट. कारण माझेच मेंटर आहेत गोपाल कृष्ण म्हणून, तर ते कोइंबतूरला आहेत. तर दरवर्षी ते अवॉर्ड फंक्शन, म्हणजे कोचिंग इंडस्ट्री सगळी तिकडे असते, तर अवॉर्ड्स असतात प्रत्येक एका टप्प्यानंतर. आता ह्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षी एक अवॉर्ड मला गेल्या वर्षी मिळालं, एक या वर्षी मिळतंय. तर गेल्या वर्षी जेव्हा मिळालं तेव्हा ते काय म्हणाले, सरेंडर टू युअर गुरु ॲज इन स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये. तर श्री श्री रविशंकर त्यांच्याकडे आम्हाला त्यांच्यामुळे जाता आलं आणि मला असं भेटता आलं एवढ्या जवळनं असं. सो दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ एनर्जी ऑल टुगेदर. ते जे आहेत ते, आणि माझ्या समोर त्यांच्या एनर्जीमुळे मी एक व्हीलचेअरवरचा माणूस उठलेलाही बघितलाय. इतकी एनर्जीचा इफेक्ट असतो. त्यांनी माझे बिलीफ्स अजून वाढले की काही पण शक्य आहे जगामध्ये, एवढं हे असतं तर असं. सो सरेंडर टू दॅट असं त्यांचं म्हणणं होतं. 1 करोड रुपये कसे येणार आहेत, म्हणजे त्यांचं पुढचं अवॉर्ड होतं 1 CR प्लसला मागच्या वर्षी. तर त्या दिवशी त्यांचं म्हणणं होतं जस्ट मॅनिफेस्ट दॅट की ते झालेत. ते कसे होणार ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या कामामध्ये काय करू शकता एवढाच विचार करा. सो माझा हे मला कसे मिळतील, मला काय काय करायला हवंय एवढाच भाग होता. आणि ते झाले पण, म्हणजे वर्षाच्या आत काय 10-8 महिन्यातच झाले. म्हणजे कळलंच नाही ते की कसं झालं आणि काय झालं हे. रादर त्याच्याही खूप पुढे गेले मी असं म्हणेन. पण जेव्हा मी ते सरेंडर भावानी काम करतेय आणि मला बाकीच्याचं काहीच घेणं देणं नसतं त्याच्यामध्ये, कोण काय बोलतंय, आजूबाजूला काय चाललंय ह्याच्याशी माझा खरंच कधी संबंध नव्हता. कधी कधी मला वाटतं कशाला ठेवायचं की त्यांनी काही फायदा होतच नाही. म्हणजे खरं जगताना लागतं, हो कारणच नाही, पण जगताना लागतं. पण मला कधी कधी असं होतं की अरे फक्त मागे ओढायलाच तर काहीतरी पॉलिटिक्स चालू असतं एकमेकांसोबत, ह्याच गोष्टी चालू असतात, हेवे दावे, याचे विचार त्याचे विचार, आणि मग त्या पॉलिटिक्समध्ये न जाणं हे उत्तम मार्ग आहे असं वाटून जातं मला. आणि दॅट्स अ ट्रू ना,
ऍटलिस्ट मी माझ्या आयुष्यात तरी ग्रो होतीये. आणि असं नाही की लोकांना हेल्प करून ग्रो होते, म्हणजे असंच काहीतरी करते अशातली गोष्ट नाही. कारण आता नाव आय कॅन सी दॅट की असं ओव्हरवेल्मिंग कॉल्स असतात सगळ्या ह्याच्यामध्ये की किती तुमची एनर्जी छान आहे, किंवा तुमच्या नुसत्या प्रेझेन्सनीच गोष्टी बदलतात. आता मी हिंदी एक पॉडकास्ट करून आले दिल्लीला. त्यांनी झालं काय, त्यांच्याकडे गेले होते, त्यांनाही हा कॉन्सेप्ट म्हणजे ह्याच्यावर पॉडकास्ट केला. माझं पुस्तक पब्लिश झालंय ते त्यांच्याकडनं झालंय म्हणून. तर काहीतरी ऋणानुबंध असावेत, कारण आउट ऑफ नोवेअर मी दिल्लीला पब्लिश केलं, म्हणजे दिल्लीच्या पब्लिशरकडनं पब्लिश केलंय. सो मला ज्या दिवशी पब्लिश करायची अशी हे होती, म्हणजे लवकर हवं होतं, तेव्हा त्यांचा मेसेज मला आला होता. त्यामुळे त्यांच्याकडनं झालं ते, बाकी काय नाही. त्यांनी 10 दिवसात प्रोव्हाइड केलं मला सगळं. पण त्यांचे 3 प्रॉब्लेम 1.5 दिवसात सॉल्व्ह झालेत पॉडकास्ट नंतर. दॅट इज कॉल्ड एज एनर्जी मला पण. आणि दॅट वॉज अबाउट मनी, रिलेशनशिप आणि ऑफिसच्या कामासून. असे 3 त्यांनी मोठे मोठे रिझल्ट शेअर केले. सो आय वॉज लाईक बेस्ट आहे ना, म्हणजे याच्यापेक्षा काय असतं अजून. जे त्यांनी पैसे सोडूनच दिले होते ते त्या माणसाने अचानक त्यांना परत दिले. म्हणजे आता त्यांच्या असिस्टंटनी फोन करणं बंद करावं इथपर्यंत आलं होतं. आणि त्यांनी ते पैसे पूर्ण दिले, मोठी अमाऊंट होती, आणि ते पैसे पूर्ण आले त्यांच्याकडे. दॅट इज अ एनर्जी. म्हणजे ते त्यांनी मला 1.5 दिवसांनी फोन करून सांगितलं हे की एवढा इफेक्ट आहे, असं झालं. बरं, माझं काय असतं, मी सरेंडर्डच असते की माझ्यामुळे काय होणार आहे अशातली गोष्ट नाही, पण ती एनर्जी आहे ज्यांनी गोष्टी घडतात. सो जिथे जाऊन येते तिथे गोष्टी बदलतातच, हे आपोआप होतं, कारण ती पॉझिटिव्हिटी आहे. एवढाच हे असतो खरं तर. आणि हे कुणाच्याही ऑराने होऊ शकतं, असं नाहीये की मी करते म्हणजे हे प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडनं जे स्टुडंट्स बाहेर पडतात त्यांनी 4-5 लोकांनी पुस्तकं लिहिली. आयुष्यात पुस्तक लिहिल असं त्यांनाही वाटलं नव्हतं, पण त्यांनी लिहिली, पब्लिश केली. सो एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट येतो ना आयुष्यामध्ये की मी काहीतरी केलं. कोचिंगमध्ये प्रचंड रिझल्ट ते पण लोक देत आहेत. लाईक मी प्रत्येक वेळी सांगताना असंच सांगते की तुम्ही तुमच्या मनापासून जे कराल ते लोकांना भिडतं. तुम्ही प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये करायला लागलो की ते होत नाही. बरोबर आहे. सो बरोबर आहे, असं आहे. सरेंडर. नाही, पण आता मनी माइंडसेट आणि कर्म, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की यांचं आपापसात काही रिलेशन आहे का? आपण ती त्यावेळी जी ऍक्शन करतो ती इम्पॉर्टंट आहे. मनी माइंडसेट अँड कर्मा आपापसात रिलेशन असं म्हणायचं तर नाही, कारण मनी माइंडसेट म्हणजे पैसा मिळवायचा आहे हे मनात असणं, आणि कर्मा म्हणजे त्याच्यासाठी केलेलं काम. सो हे दोन्ही हे नाही, कारण माइंडसेटनी फक्त पैसा येणार असं नाहीये, कारण असं काही मी सांगतच नाहीये. काम करावंच लागतं, फक्त ते मनात जर आपल्या पैसा कमवायचा असं असेल तर अपॉर्च्युनिटीज समोरून येतात. म्हणजेच आपण काय समजतो की मी सगळं करतेय माझ्या आयुष्यामध्ये, आणि ही अवेकनिंग यायला वेळ लागतं की आपल्या हातात काहीच नाहीये. सो मेन मुद्दा तो आहे, आणि सहज कोणी ते मान्य करत नाही. मी ते सरेंडर करून टाकलेलं आहे आता की व्हायचं ते होणारच आहे, ताप इथे नाही करून घ्यायचा. मायक्रो मॅनेज करण्यात काही पॉइंट नाही. एकदा ठरवलं, सांगितलं युनिव्हर्सला की मग ते आपली जबाबदारी नाही, संपली. याला सरेंडर म्हणतात. सरेंडर म्हणतात. बरोबर. मग माझी जबाबदारी काही नाही. आणि हे माझ्या आयुष्यातल्या डिफिकल्टीज मधनं समजलेला सरेंडर आहे. कारण मला बीपी व्हायचं, म्हणजे बीपीचा त्रास होता, मेजर होता, आता तो कमी आहे. स्ट्रेस आला की बीपी वाढतं, कारण ते डीएनए मधनं आहे. पण त्याच्या गोळ्या नाही येत, गोळ्या नाही लागत, कारण मला माहितीये कधी वाढतं आणि कधी नाही. म्हणजे ते न मोजता पण मला कळतं की वाढले. सो तो विषय होतो की कुठे स्ट्रेस आलाय मला, का मी सरेंडर करत नाही. कारण मी फार विचारांमध्ये घोळ घालते. अतिविचार जेव्हा होतात किंवा खूप इमोशनली डम झालं की प्रॉब्लेम होतो, मग ते वाढतं एकदम. अशा वेळेला काय करायचं? आता प्रॅक्टिसेस या सगळ्या प्रॅक्टिस मी मेडिटेशन जास्त करून करते. एकदा जर ते गुजबम्स म्हणजे अंगावर काटा आला की मी जी उठते ती फ्रेश होऊनच उठते. हे होतं, म्हणजे 10 ते 15 मिनिटं मॅक्झिमम. हे मी प्रयोगही करून बघितलाय. एकदा बीपी वाढलं होतं, डॉक्टरकडे होते त्यावेळी. स्वतःला सांगणं हे महत्वाचं आहे. त्यावेळी मी स्वतःला सांगत होते की मला नॉर्मल यायचं आहे, माझं बीपी नॉर्मल होतंय, हे मनातल्या मनात आणि शांतपणे सांगत होते. आणि श्वासांची गती शांत करणे हे मत. बीपी वाढतं म्हणजे काय होतं, धडधड धडधड वाढते, ती भीतीमुळे वाढते आणि ते विचारांमुळे होतं ते सगळं.
सो एकतर मला माझे विचार आता थांबवायचे, कारण ते काही माझ्या हातातली गोष्ट नाहीये. मग मी का मरमर करते हे मला समजायला लागलं जेव्हा माझ्यावर आलं तेव्हा. म्हणून मी म्हणते की मी त्याच्यात सरेंडरच करून टाकते की एनिवेज काही हातात नाहीये, मग का मी एवढा जीव आपला हे करते. मग त्याच्यामध्ये सरेंडर केलं तर आपोआपच आपली पण तब्येत चांगलं आपल्याला साथ द्यायला लागते. मग स्वतःच्या शरीराला पण स्वतः सांगायला लागतं, म्हणजे कमांड्स देणं बेसिकली. त्यालाच मेडिटेशन पण म्हणतात. मग शांत श्वास घेतले, अगदी पोटापर्यंत शांत श्वास घेतले तर श्वास शांत झाले की बीपी हळूहळू खाली यायला लागतं, हे बघितलंय. पण तिथे सुद्धा अतिविचार मध्ये येतात. प्रॉब्लेम तो होतो. ती प्रॅक्टिसेसचीच गोष्ट आहे. आता माझं असं झालंय की कॉन्सन्ट्रेशन लगेच होतं, फोकस्ड आहेच, म्हणजे 5 मिनिटं बसलं की शांत होऊ शकतं हे माहितीये. आता लाईफस्टाईल किंवा हवा बदलामुळे जे प्रॉब्लेम होतात तर शरीर त्याला हेच करत नाही, तर गॅसेसमुळे बीपी वाढलं तर त्याला मला काहीच करता येत नाही. अगेन मग तिथे मग औषधं घेणं आहेच, पण मग मी ते वेगळी पॅथी, म्हणजे मला जे पटतं ते औषध मी घेते, असं करते. की मग किंवा लाईफस्टाईल मधल्या प्रॉब्लेममुळेच डायजेशनचे प्रॉब्लेम मग मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये बघतेच तेच. लाईफस्टाईलशी रिलेटेडच प्रॉब्लेम्स हो असतात. हो हो, फूडशी रिलेटेड इतके कमी आहेत. तोच आहे आय थिंक त्यातला स्ट्रेस हा एक मेजर मेजर प्रॉब्लेम. म्हणून मी त्याने कॉग्निटिव्ह बिहेवियर कोचिंग पण केलेलं होतं फॉर दिस रिझन. ओके, कारण की गट इश्यूज स्ट्रेसशी रिलेटेड जास्ती आहेत फूडच्या पेक्षा. बरोबर. ओके, आणि मन जेव्हा शांत व्हायला लागतं ना तेव्हा आपोआप गट इश्यूज रिझॉल्व्ह व्हायला लागतात. असं कनेक्शन आहे ते हो. त्याच्याबरोबर. गट हा मेन महत्वाचा भाग आहे आणि Emotions अल्टिमेट. चालले जातात ना हो तिथे. हो हो, म्हणून तर. Yes. तर आता ना आपण ना मला एक विषयावर बोलायचंय की आता यंग कपल्स ज्यांचे जस्ट लग्न झालंय, रिलेशनशिप खूप छान व्यवस्थित काही वर्ष असतात, पण फायनान्स हा खूपच महत्वाचा भाग आहे एखादं रिलेशनशिप टिकून राहण्यासाठी. ओके नाही, म्हणजे हे इग्नोर नाही करता येणार. तर त्यांनी कशी माइंडसेट बनवावी? कारण अनेक वेळेला ना जे डिफरन्सेस कपल्स मध्ये यायला लागतात किंवा जे समजूतदारपणा एकमेकांबरोबर असायला लागतो, तर फायनान्शियल समजूतदारपणा पण असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे पण मनी माइंडसेट खूप महत्वाची पडते. दोघांची वेगवेगळी असते, वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मधनं आलेले असतात. तर असं थोडंसं यंग कपल्सला गाईड करणं की त्यांनी एक्झॅक्टली कसा, किंवा पेरेंट्स जे त्यांच्या मुलांना समजून सांगू शकतील की कशी तुम्ही माइंडसेट ठेवा फॉर अ सक्सेसफुल रिलेशनशिप. हो. सो आता काय मी बोलते कशाबद्दल, तर एनर्जी बद्दल इन जनरल. तर एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज एनर्जी. सगळं काही, म्हणजे वस्तूपासून माणसं, सगळं एनर्जीचं आहे. ब्रह्मांडच एनर्जीचं बनलं आहे. हे क्वांटम फिजिक्स मध्ये पण आहे. 99.99% एनर्जी. पैसा माणसाने बनवलाय, ती पण एनर्जी आहे. मग तो नवऱ्याचा काय आणि तो बायकोचा काय, ते एकच असतं. हा माइंडसेट येणं गरजेचं असतं. हा नाहीये. बऱ्याच बायकांचे असे कोर्सेसमध्ये आले की असं मनात असतं की माझे पैसे कमावले ना की मी तुम्हाला देईन. म्हणलं मग आयुष्यात तुम्ही परत माझ्याकडे कोचिंगला येणार नाही. आत्ता नवऱ्याकडनं घ्यायचे आणि द्यायचे, त्याला नंतर द्या. ते तुमचेच पैसे असतात आणि जेव्हा मनात आलंय तेव्हा गोष्टी होतात. मी नंतर देऊन म्हणून होत नाही, हे मी स्पष्ट बोलते, कारण की हा भाग असाच आहे. आता 2 घरातनं वेगवेगळ्या व्यक्ती येतात, त्यामुळे एकाचा माइंडसेट एकाचा असं असू शकतो. मीही पण ते फेस केले, कारण मला सगळं आपलंच आहे वाटतं, माझ्या घरच्यांना तसं वाटत नाही. म्हणजे पैशाच्या बाबतीत असं होतं. पण ते मला समजलं, तर त्यामुळे सुद्धा मी बोलू शकते की त्याचा स्वभाव असा आहे की नाही, म्हणजे आपलं वेगवेगळं असतं. आणि माझा स्वभाव असं की सगळं माझंच आहे, म्हणजे तो नाही म्हणला तरी त्याचे माझेच आहेत असा ह्याच्यात असते मी स्वतःची. आणि आधीपासून असायचे, त्याने नाही दिले तरी मी मानते अशी. सो एकदा सेटलमेंट झाल्यावर काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा. पण पैसे सगळ्यांचेच असतात, कारण इट इज अबाउट एनर्जी अगेन. कारण की तुमच्या नशिबाचे पेक्षा सुद्धा म्हणेन मी, तुमच्या कर्मामुळे तुमच्याकडे ते येत असतात. तुमचं जेवढं चांगलं वागणं तेवढं बसूनही पैसे मिळू शकतात, हे होतं. म्हणजे यू आर टेकन केअर ऑफ. हे जर इथे असेल की माझ्या हातात सरेंडर अगेन, कारण माझ्या घरी अशा सिच्युएशन्स रिसेंटली झाल्या आहेत की एव्हरीवन इज टेकन केअर ऑफ, हे झालेलं आहे घरातल्याच लोकांमध्ये. तर ते समहाऊ त्याच्या ह्यानी मला सख्या भावामुळेच त्याला अटॅक वगैरे येऊन गेला मध्ये. तर ही इज लाईक
जो आधी तो स्ट्रेसमध्ये असायचा कमवून सुद्धा, आता स्ट्रेस फ्री पैसे मिळतात त्याला. असं झालंय की स्ट्रेस घ्यायची गरजच नव्हती. तो सुद्धा स्वतः तो बदल जाणवते. तो मेडिटेशनचं प्रॅक्टिस करायला लागला, त्याच्यानी त्याला थोड्या गोष्टी रिअलाइज झाल्या की ओके, त्यापेक्षा आत्ता मी जास्त सुखी आहे की मी सगळ्या गोष्टी करतोय. पैसे एनिवेज अवेलेबल होतात, कुठूनही होतात, हे त्याला दिसतंय व्यवस्थित. त्याचं कुठेही राहिलं नाही. बरे आधी स्ट्रेस घ्यायचा, त्याच्यामुळे तो अटॅक येऊन गेला. ते सुद्धा ऑफिसकडनं कव्हर झालं, तेही दुबईमध्ये. त्यातला 1 रुपयाही त्याला द्यायला लागला नाही. ही केम बॅक हिअर. इथे असता तर पटकन रिकवर झाला असता. झालाच आहे रिकवर तो, पण 1% राहिलंय. तर ते मेडिटेशनने रिकवर व्हायला लागलं. पण नाव डेज तो जे आधी एकत्र पैसे देऊन काही घ्यायचा नाही, ते सहज घेऊ शकतो. आणि ते त्याला जाणवायला लागलं ओके, मी किती स्ट्रेस घ्यायचो आणि मला आतून वाटायचं त्याचं टेन्शन. तो बाहेर एक बोलायचा आणि आत एक. आता त्याच्या दोन्ही गोष्टी सेम झाल्या. त्यामुळे त्याला जर एखादी वस्तू हवी आहे तर ती आपोआप होते. का तर मी पण कमावते, म्हणजे माझाच भाऊ आहे. जर पैसे कुठनंही अवेलेबल होतात, हा विषय आहे. आमचंही रिलेशन खूप चांगलं आहे. त्यामुळे मला असं नाही की माझा वेगळं आणि त्याचं वेगळं, असं माझा स्वतःचा स्वभाव पण नाहीये. जर हवे असतील, घ्यायचं असेल तर घे, असा विषय असतो. पण मग ते त्याचं नशीब झालं ना. आता ह्या याच्यामध्ये त्याचं कर्म चांगलं आहे म्हणून माझ्याकडनं द्यायची इच्छा होतीये ना मला. नाहीतर असे पण आहे जगामध्ये की नाहीच होत द्यायची इच्छा. सो दॅट इज व्हॉट इज कर्म. सगळं म्हणजे एनर्जी आहे ती. आणि तुझं माझं काय इन अ कपल, हे खूप महत्वाचं आहे. तिथेच बरेचसे फॉलोआउट व्हायला लागतात. मला असं वाटतं की हे तुझं, हे माझं. तिथेच फॉलोआउट व्हायला लागतं. आणि समजा तुम्हाला तसंच जगायचं असेल तर मग लग्न केलंय, ह्या गोष्टी करता तरी एक फंड असायला पाहिजे की तो आपला आहे, बाकी तुझं माझं करत राहा. म्हणजे माइंडसेट असतात ना असे, सगळ्यांना नाही चेंज करतायत. सो मग एक असं असलं पाहिजे जिकडे आपलं आहे. ते मूल झाल्यावर होता आपला हा विषय, तोपर्यंत जरा अवघड असतं. आपण आता थोडंसं, म्हणजे मी एक स्टेप मागे जातो. आपण स्ट्रेस बद्दल आय थिंक मगापासून खूप बोलतो. हो. तर माझ्या आयुष्यामध्ये 2 सिच्युएशन्स टिपिकली कोणाच्या आयुष्यात असतात, म्हणजे पुरुष असो किंवा महिला असो, की समजा कुठला बिझनेस करत असेल तर समजा बिझनेस लॉस होतो कधी कधी, कारण अपडाऊन जसं तू म्हणालीस की वर खाली होत असतं. सेकंड पार्ट इज की जे लोक नोकरी करतात त्यांचा कधी कधी जॉब लॉस होतो किंवा काहीतरी केल्यामुळे डाऊनसायझिंग होतं कंपनीमध्ये आणि जॉब जातो. तर अशा वेळी इमिजिएटली पहिली 2-3 गोष्टी काय करायला इन टर्म्स ऑफ द माइंडसेट चेंज? ओके, सगळ्यात आधी हे खूप छान आहे. माझ्या एक कम्युनिटीमध्ये एकाचं असं झालं पण आहे रिसेंटली. त्यांनाही म्हणला हो, तुमच्या इथे भार दिल्यासारखं नका जगू, कारण त्यांना माहितीये की दे आर सिक्युअर्ड, त्यांच्याकडे आहे. तरी सुद्धा आता माझ्या हातात ऑफर लेटर नाहीये, मी काय करू? मी म्हणलं या टेन्शननीच काहीच होणार नाहीये, नाही मिळणार आहे ऑफर लेटर. सो बी रिलॅक्स. इथे मुळात रिलॅक्स व्हायची गरज आहे. कसं रिलॅक्स व्हायचं असा प्रश्न पडू शकतो, पण तुम्ही आहात, जिवंत आहात, ही त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. हे रिअलायझेशन त्यावेळी काय आपण घ्यायचं मनावर, तर हे घ्यायचं की मी जिवंत तरी आहे, हेल्दी आहे. कारण ती संकट नाहीये ना, पैसे कमावता येतात काम करून. आणि अगेन ते काय असतं, आपल्याकडे समाज हे पण करून दिले ना स्टेटस. सो त्या ह्याच्यामध्ये असं होतं की मी हे शिकलोय म्हणल्यावर मला असं मिळालं पाहिजे, हा एक भाग असतो. खाली यायची समाज हे नसते, हे यावं लागतं. आणि जर तुम्ही डाऊन टू अर्थ राहू शकलात तर तुम्ही खूप मोठे बनू शकता. हे मी स्वतःचाच अनुभव केलाय. मी लहानपणापासून चांगल्या ह्याच्यातनं आली आहे, किंवा मला काही कामं घरात करायला लागायची नाही लहानपणी, कारण कोकणात होते आणि घरात माणसं होती. तर कपडे सुद्धा घड्या करून असे कपाटामध्ये ठेवले जायचे. तर बाहेर पडल्यावर, पुण्यात आल्यावर खूप रिअलायझेशन झाली त्याच्यामुळे. कोणी नाही करत तुमच्यासाठी काही, पैसे दिल्यावरच सगळं होतं. हा तेव्हा महत्वाचा. त्यानंतरही मी कोणीतरी आहे हा भाव होता माझ्यामध्ये. मी कसं करू, हे काम छोटं हे काम मोठं, असा होता भाग. जेव्हा बिझनेसचं मनात आलं त्यानंतर मला समजायला लागलं की बिझनेस करायचं तर अजून खाली यायला हवंय मला. सगळंच, कारण माझा बिझनेस आहे तर माझं बाळ आहे, ते असं असतं विषय की एव्हरीथिंग यू हॅव टू स्टार्ट म्हणजे झिरोतनं होतं, कारण बॅकग्राऊंड कुठेच बिझनेसचे नाहीये. सो झिरोतून स्टार्ट, आणि यू हॅव टू बी कन्सिस्टंट की मला हे हवंय, मला हे करायचंय.
सो आधी मला इन्व्हेस्ट करायचं नव्हतं, तेव्हा मी लायसन्सिंगचा बिझनेस सुरू केला होता. सो त्याच्यात मी भरपूर पैसा, कारण लोकांना करायला जमत नाही हा विषय होता. आणि दॅट इज ऑल्सो टेक्निकल, कारण ऑनलाईन लॅपटॉपवर सगळी लायसन्सेस काढणं इज नॉट अन इझी जॉब. पण मला त्याच्यासाठी माझा माइंडसेट खाली आणायला लागला की हे काही फालतू काम नाहीये, हे करता येत नाही म्हणून मी करतेय. तिथे मनाची तयारी झाली. त्यानंतर क्लोदिंग ब्रँड एक काढला होता मी, जो मग मला स्ट्रेस वाढला म्हणून मी थोडासा तो सोडून दिला विषय. पण तोही चांगला चालला. पण यू हॅव टू स्टेप बॅक, हे मी बघितलं. आणि त्यानंतर आता मी डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे मी आहे माझ्या प्रोफेशनमध्ये बेस्ट माणूस म्हणून मी माणूसच आहे. तिथे काहीच येऊ शकत नाही मध्ये, कारण सामान्यच आयुष्य असतं सगळ्यांचं. लक्झरी वाढते फक्त, त्यापेक्षा जास्त काही वाढत नाही. लक्झरी आपण स्वतःसाठी करत असतो, खरं तर दुसऱ्यासाठी काहीच नसतं. दुसरी लोक त्याचा अर्थ घेऊन तुमची कन्सिडरेशन करत असतात की एखाद्या चौकोनात कशात तरी ठेवणं, की असं ते होतं की ह्या मोठ्या, मग यांच्याशी बोलायला हे होईल, व बोलू की नको, हे तुमचे विचार आहेत म्हणून तसं. असं नसतं मुळात. म्हणजे मला त्यामुळे एक प्रकारची भीती संपली. माझ्यासमोर कोणी आला तरी मी बोलू शकते. आणि हे होतं की मला कुणासमोरही जाऊन बोलायची भीती नाहीये आता, जी मला आधीच्या काळी होती. ते ना मी तुला सांगते का होतं, कारण आपण ना व्यक्तीकडे ह्युमन कनेक्शन म्हणून बघतो. हा, माझं पण आधी व्हायचं. मोर दॅन त्या व्यक्तीचं स्टेटस. हा, नाव आहे लोक की मला ह्या व्यक्तीकडनं काय नवीन शिकायला मिळतंय, काय ह्युमन कनेक्शन मी बनवते. येस येस येस, दॅट्स इट. आणि ते जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा ना ती अक्षरशः ती भीतीच निघून गेली. भीतीच निघून मग गेली. कोणीही येऊ दे. हो खरंय. मग असं काही स्टेटस नाही वाईज पण कोणी येऊ दे, काहीही वाटत नाही. काही नाही वाटत. कारण काही लोकांचं असं असतं, रादर मलाच ते अनुभव येतात, मी कोणीतरी आहे अशा ह्याच्यात लोक माझ्याशी येऊन बोलतात तुमचं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ऍज अ इन अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्रोफेशन आहे, कारण नाहीये वेळ बोलताना. मग कारण कोणी आलं पैसे देऊन तरी वेळ नाहीये माझ्याकडे, असं होतं. पण दॅट इज अनदर केस. आय एम अ ह्युमन बिंग ओनली. म्हणजे हा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन झाला. तुमच्यासारखीच मी एक आहे, फक्त स्किल्स वाढवल्याने ते वेगळेपण आलं आहे. हे कोणीही करू शकतं, फक्त त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. हाही माइंडसेट आहे, हेच मला सांगायचंय. सगळं काही आपल्या बिलीफ्स आणि माइंडसेटवर जगता येतं. आणि जेव्हा ते बिलीफ स्ट्रॉंग आहेत, माइंडसेट स्ट्रॉंग आहे, तेव्हा तुमच्या न्यूमरोलॉजी, एस्ट्रॉलॉजी आणि अजून काय तुम्ही जे मानत असाल ते सगळं झिरो होतं आपोआप. कारण दीज आर कॉन्शियसनेस ऑफ लाईफ. करेक्ट आहे. सो ना मला एक विचारायचं आहे की आता बऱ्याच बायकांना करिअरमध्ये ब्रेक घेतात, परत रिस्टार्ट करतात. कुठे रिस्टार्ट करतात वगैरे ते सगळं ठीक आहे. स्वतःचेच ना त्यांचे लिमिटिंग बिलीफ्स असतात. आयदर स्वतः ठरवलेले असतात लिमिटिंग बिलीफ्स, किंवा जगाकडनं ते लिमिटिंग बिलीफ्स आलेले असतात त्यांच्याकडे. तर अशा वेळेला पॉझिटिव्ह मनी माइंडसेट एखाद्या व्यक्तीने जी आय वुड से सेकंड इनिंग सुरू करते, करिअर परत रिस्टार्ट करते. कारण मला असं वाटतं की एक कुठलाही एज लिमिट नाही करिअर सुरू करायला किंवा लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवायला. येस, अगदी. पण अनेक वेळेला ना आपणच आपल्यामध्ये ते लिमिटिंग बिलीफ्स आणतो. तर ते कसं चेंज करायचं? म्हणजे ज्यांना कोणाला ना ते लिमिटिंग बिलीफ काढून अबंडन्स हवंय, की जे काय ते करतायत ते कॉन्फिडेंटली करू शकते. येस. सो बायकांच्या बाबतीत असं होतं की घरच्या गोष्टींमध्ये आत्ता नको करू, नंतर कर, असं घरातनं पण बोललं जातं की आत्ता मुलं महत्वाची आहेत, आत्ता हे महत्वाचे, प्रायोरिटीज दिल्या जातात समहाव. मग त्यामध्ये त्यांचं असं होऊन जातं की जाऊ दे, की मग करू नंतर, होईल नंतर. या ह्याच्यामध्ये आयुष्य निघून जातं आणि एका लेवलनंतर तो कॉन्फिडन्स जातो. आणि मग येता जाता मुलंही तेच बोलायला लागतात, असं होऊन जातं ते. कारण तो बघितलंय ना घरामध्ये काय बोललं गेलंय हे, आणि त्यामुळे तसा परिणाम होतो. तर इथे हे आहे की ती बाई पण म्हणजे ती पण ह्युमन बिंग, माणूसच आहे ना शेवटी. सो माणूस जर आहे तर सगळ्यांना सेमच हे आहे. आणि तोपर्यंत तो कॉन्फिडन्स येऊ शकत नाही जोपर्यंत ती बाई घरातली विचार करते की माझंही काहीतरी स्वतःचं असावं. आणि नाही तर मग मी काही करू शकत नाही, या ह्याच्यामध्ये खूप जातात. म्हणजे खूप लो एनर्जीमध्ये जातात बायका, की मग नाही करणं शक्य. आता परिस्थिती बदललेली आहे, नाही असं नाही, पण ते सगळी तारेवरची कसरत होत असते ना प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यातनं घरच्यांची एक्सपेक्टेशन्स हा एक वेगळा भाग असतो. सो
यू हॅव टू स्टँड आउट. म्हणजे तुम्हाला त्याच्यामधनं स्टँड आउट होणं ही महत्वाची गोष्ट आहेच. कारण तुम्ही जर स्टँड आउट नाही होऊ शकला तर तुम्हाला त्याच्यातनं म्हणजे माइंडसेटच्या दृष्टीने स्टँड आउट झालं तर मार्ग मिळायला लागतात आपण. सो वेदर लहान खरं मुलांना असं थोडंफार प्रमाणात वाढवलंही जातं, पुढे जाऊन या गोष्टी आहेतच, हाही एक असतो. मीही काइंड ऑफ एका वेगळ्या माइंडसेटमधनं आलेलीच आहे की नवऱ्याकडे गेलं की सगळं करा अशा टाईपमध्ये असं असतं बऱ्याच ठिकाणी हे. पण माझी मतं पहिल्यापासूनच आहेत. मला जरी आई असं म्हटली की ऍडजस्टच करायचं असतं सगळ्यांमध्ये, असं माझ्या आईचं म्हणणं असायचं. ऍडजस्ट मी एनिवेज करते, तो विषय नसतो, पण नुसतं ऍडजस्ट करून होत नाही. आपला पण स्टँड असणं गरजेचं असतो प्रत्येक ठिकाणी, आणि लोकांना ओळखून गोड ठेवून तो स्टँड समोर ठेवणं हे पण गरजेचं असतं. आयदर लोक ऍक्सेप्ट करतात किंवा मग धुसफूस होत असते, पण त्याला ऑप्शन नसतो. कारण प्रत्येकाला आपलं आपलं अस्तित्व आहे आणि शेवटी इमोशनल नीड्स कोणी नाही पूर्ण करू शकत. म्हणजे काही प्रमाणामध्ये सगळेच, कारण एकटा येतो एकटा जातो ही रियालिटी ह्या दृष्टीने बोलतीये की खूप डीप असू शकतात माणसं. कारण मलाही माझे डीपनेस माहिती नाही किंवा त्याला वर्ड्स आहेत हे मला हल्ली कळायला लागलं. आय एम एक्स्ट्रा इंट्रोव्हर्ट. ही गोष्ट मला आत्ता रिअलाइज झाली. म्हणजे त्याला शब्द दिले जातात ना. मी कोणाशी जाऊन पटकन ओपन अप होत नाही. तो ह्याला इंट्रोवर्ट असं म्हणलं तर माझ्याशी मॅच होणाऱ्या माणसांशीच मला बोललं जातं. सो याला इंट्रोवर्ट म्हणलं जातं. पण हे मला आता कळायला लागलं की ओके मी नाही बोलत कोणाशी काहीच. कारण मी माझी आई मला असं की ह्या विषयावर आली की ही काहीही बोलत असते, म्हणजे कितीतरी बोलते. मग कोणालाही वाटेल की मी बोलकी आहे, पण ती बोलकी निवडक लोकात आहे हा विषय होतो. सो हे स्वतःचं समजणं. पण ह्याच्यानी प्रॉब्लेम्स वेगळे असतात की आपण एक्सप्रेस नाही होऊ शकत आणि डीप खूप गोष्टी असतात ज्या मला त्या कॉन्शियसनेसमुळे कळायला लागल्या की मला या गोष्टी लागतात. मग हे दुसऱ्या माणसाला ओळखून घेणं हे खूप महत्वाचं आहे. अगदीच स्वतःलाच ओळखणं की हे आहे माझ्यासाठी पॉसिबल आणि हे नाहीये. हा, पण पॉसिबल सगळंच आहे, फक्त मी काय आहे हे. हा, हो ते आहेच. सो बायकांना मेनली तेच. काही याच्यामध्ये मी थोडीशी अशी पण होते की चॅलेंज मिळालं की मी ते सॉर्ट करतेच. तर माझा स्वभावाचा भाग तो होता. तर मी आउट ऑफ दॅट आले की मला काहीतरी करायचं हे पहिल्यापासून होतं, तर मी आले. तर कुणालाही हे करणं शक्य आहे जर तुम्ही ब्रेक. हा एक माइंडसेट असतो की पोस्ट मॅरेज मुलं झाली की ब्रेक होतो आणि त्याच्यातनं पुढे कसं यायचं. मग माझा एवढा ब्रेक झाला मग मला जॉब कोण देणार. हा माइंडसेट आहे अगेन की असं नाहीये. जगात सगळ्या गोष्टींची सगळीकडे गरज आहे. हा माइंडसेट इथे आणणं गरजेचं आहे की तुमच्या वेळेला बरोबर तिथे व्हॅकन्सी निर्माण होते. इव्हन IT मध्ये म्हणजे असं तेही करून दिले की काही लोकांबरोबर झालेलंही असेल, त्यांच्या विचारांमुळे झालेलं आहे. मी IT मध्ये असतानाही कुठचा बॅरियर आला नाही. म्हणजे मी मॅटर्निटी मध्ये पण होते, मला फ्री सॅलरी पण दिली आहे, सगळ्याच गोष्टी केल्यात IT कंपनीने. सो मला ब्रेकही घ्यायचा नव्हता, तो ब्रेकही नाही मिळाला. म्हणजे ऑल वॉज एक्सपिरियन्स 13 years. बरं, काम 3 वर्ष शेवटची काहीच नव्हतं आणि एक्सपिरियन्स होता. सो दॅट इज माइंडसेट हे म्हणते मी. सो माझ्या मनात हेच होतं की मला ब्रेक नाही घ्यायचा आहे, मला सॅलरी पण पाहिजे आणि मला म्हणजे बाळ पण पाहिजे. सो हा माइंडसेट मला असा वर्कआउट झाला. तो कसा वर्कआउट होणार यावर मी कधीच विचार केला नव्हता. बरं, मी 8व्या महिन्यापर्यंत गाडीवरनं 2 व्हीलरनं जायची ऑफिसला, तोही काही नव्हता. शेवटी मग सांगितलं सगळ्यांनी बसा आता घरी असं. कारण आय वॉज हेल्दी ऑल्सो दॅट टाइम. आता पण आहे, पण तेव्हा अजून की तीच ही एनर्जी ह्याच्यामध्ये आले नव्हते. मेडिटेशन वगैरे नव्हते करत, पण पॉझिटिव्हिटी होती की हे बेस्टच होणार जे काही असणार ते बाळाच्या बाबतीतही. सो एक्सरसाइज व्यवस्थित होता, लाईफस्टाईल छान होती. ते असलं की सगळ्याच गोष्टी बरोबर होत जातात ना. मग तसं ते छान काम करत गेलं माझ्या आयुष्यात. सो हे गरजेचं आहे. आता वजन वाढलं त्याने पण कॉन्फिडन्स जातो. सो मेजरली बायकांचा त्याच्याने होतं ते थोडंसं. म्हणजे आणि त्याचा ना सिरियसनेसही नसतो की मला काही होतंय तर माझ्याकडे मला बघायला पाहिजे, कोणीतरी बघेल घरातलं, असं होतं. कोणी नसतं बघायला. 4 दिवस बघतील, 5व्या दिवशी सोडतात सगळे
की तुमचं तुमच्याकडे आहे. तुम्हाला तुमचं बघायला हवंय. म्हणजे मीच माझी मदत केली नाही तर कोण करणार आहे हा विषय आहे. आणि दिस इज अ रियालिटी. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यात अडकत राहतो. काही लोक काही बायका असा विचारही करतात की मी करेन पण होत नाही. तेव्हा ही वाक्य रिपीट करणं गरजेचं आहे की माइंडसेट तयार करणं की नाही कुठेतरी आपलं असेल ना की वजन केल्याने मी ऍक्टिव्ह होईन मग मी एनर्जेटिक राहीन. स्वतःसाठी करा, दुसऱ्यासाठी काही नसतं. बरोबर आहे, खरंच आहे, हे अगदी बरोबर आहे. पण आता अजून एक प्रश्न असा की आपण करिअर ब्रेक बद्दल बोलतो, हो. तेव्हा त्याच्यानंतर परत रिस्टार्ट कसं करायचं? म्हणजे हो ती समजा नोकरी असेल, आता फॉर एक्झाम्पल तुमचं एक्झाम्पल घेऊ की तुम्ही आयटी इंडस्ट्रीमध्ये होता इतके वर्ष आणि देन यू सडनली प्रॉब्ली हॅड अ ब्रेक, मुलं वगैरे झाल्यामुळे आणि प्रॉब्ली यू गॉट इन टू बिझनेस. तर ज्यांना हा असा करिअर शिफ्टच करायचा, ब्रेक नुसता नाही पण करिअरच शिफ्ट करायचं फ्रॉम अ नोकरी टू लेट्स से कुठला तरी बिझनेस, तर त्यांनी सुरुवात कशी करावी? म्हणजे आता कसं आपण टिपिकली कसं म्हणतो की बिझनेस करायचा आहे तर बाबा पहिले भांडवल पाहिजे. हा पण समजा ज्यांच्याकडे भांडवल नाहीये किंवा लिमिटेड भांडवल, त्यांनी कशी सुरुवात? येस, आता हा जे म्हणला तोही अगेन माइंडसेटचाच भाग झाला की कधी बिझनेस करायचा तर भांडवल पाहिजे. हे माझ्या घरी पण माझा भाऊ पण बोलायचा आतापर्यंत की पैसे 10 लाख रुपये पाहिजेत तर बिझनेस चालू करता येतो. तर मी तर कधीच एवढे पैसे घालून बिझनेस चालू केला नाहीये. सो आय वॉज लाईक आधी किती म्हणजे पैसे द्यावे लागतात ऍग्रीड, पण माझे तर कसे अरेंज झाले मलाही कळलं नाही कारण माझ्याकडे नव्हते. मी संपूर्ण झिरोतून स्टार्ट केलं. कारण ऍज इन मनी पर्स्पेक्टिव्ह मध्ये माझ्या जॉब मधला PFI संपवून आले मी दुबईमधनं आणि त्यानंतर इथे येऊन क्रेडिट कार्ड्स होते, लोन्स मिळायची, या विषयावर जो काही मी हे केला. पण मला माझ्या डोक्यात पैसे कसे उभे राहतील हा भाग नव्हताच, मला कोचिंग करायचंय हा भाग होता. सो आय वॉज मोटिवेटेड टुवर्ड्स वन थिंग की मला यात सक्सेस मिळणार. आय वॉज सो कॉन्फिडंट इन दॅट की लोकांना इम्पॅक्ट होतोय हे मी बघते, मला हे आवडते, मी तासनतास हे करत बसू शकते. सुरुवात अशीच असते प्रत्येक गोष्टीची, एकदम कुठे काही हे होत नाही. त्यामुळे मी आता सुरुवात करणं. सो माइंडसेट वॉज रिस्क, छोटीशी घ्यायला पाहिजे, त्याने काही होत नाही. बरं मी तर अवास्तव रिस्क घ्यायचे, म्हणजे मला तो माइंडसेट आहे, अबंडन्स मध्येच जगते लहानपणापासून मी, त्यामुळे मला फरक पडला नाही. सगळ्यांमध्ये कदाचित ते नसतं की मला असं आहे की केलं ना की होऊनच जातं, हा सुद्धा आहे. पैसे नसले तरी सुद्धा येतात कुठनंही, आणि हे मी कायम बघितले की कायम आलेत, आणि मग माझ्याकडे नसले तरी लाखांमध्येही अवेलेबल होतात. सो आय हॅव टू जस्ट टेक स्टेप फॉरवर्ड. मॅनिफेस्ट पण केलेलं आहे. हो, ऑलरेडीच विचार केलेला आहे की ते होणार आहे, आणि हे परत परत बोलत राहते ना, त्यामुळे ते मॅनिफेस्टच होतं. सो जेव्हा आपल्याला कुणाचाच आधार नाहीये तेव्हा विचारांचा आधार नक्की असू शकतो. विचार तरी चांगले करा, त्या ह्यानी अचानकपणे कोणीतरी उभं पण राहू शकतं तुमच्या मदतीला. हे होताना मी बघितलंय की तुमच्याकडे नाहीये पण एखाद्या माणसाला एनर्जेटिकली कनेक्ट, म्हणजे त्याला एनर्जेटिक कनेक्टच म्हणू शकतो आपण, मनातून वाटतं. दादा मलाही हल्ली वाटतं की कोणाला कधी सपोर्ट, की माझ्या आजूबाजूला माझ्याकडे जॉब करणाऱ्याही माणसांना मी सॅलरी लिमिटेड दिली तरी तुम्हाला दुसरीकडनं कमावण्याची हे मिळायला हरकत नाही, असं. म्हणजे पैसा फ्रीडम आहे, पैसा सगळ्यांनाच हवाय ना, आणि सगळ्यांच्याच आयुष्यात हे आहे. तर यू कॅन अर्न व्हेन यू हॅव दॅट माइंडसेट, असं आहे. माइंडसेट इज इम्पॉर्टंट. माइंडसेट इज इम्पॉर्टंट. हा, बाकी कसंही अरेंज होतं. कसंही म्हणजे ह्याच्याही मागे सायन्सच आहे, दॅट इज कॉल्ड एज ब्रेनची पॉवर आहे ती न्यूरॉन कनेक्शन होतात. हे सगळं सांगत बसून ते समजून घेण्यापेक्षा इट इज इझी दॅट की तुम्ही करत राहा, तुम्हाला मार्ग मिळत. कारण ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही डॉक्टर जो डिस्पेन्झा यांची पुस्तकं वाचली, बिकमिंग अ सुपर नॅचरल किंवा पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आहे, त्याच्यानंतर 3-4 पुस्तकं आहेत अशी वेगवेगळी त्यांची, ब्रेकिंग बॅड हॅबिट्स असं काहीतरी, मी आत्ताच ती घेतली आहेत. पण त्याच्यामध्ये पूर्ण सायंटिफिक चक्राचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन त्यांनी दिलंय, एनर्जी सेंटर्स म्हणून. सो आय वॉज लाईक वाव, कारण मी ते नॅचरली करून बसलीये आणि त्यांनी सायंटिफिक एक्सप्लेनेशन दिलंय त्याचं की काय आहेत एनर्जी सेंटर्स. आता हे स्पिरिच्युअल अवेकनिंगवर येतं थोडंसं, की मग जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्या आजूबाजूने असतात, त्या हेल्प करत असतात. त्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये एंजल्स आणि असं काय काय म्हटलं जातं. आणि
तेव्हा ते आपण नसतो. एका हायर लेवलला जेव्हा माणसं चांगल्या लेवलला काम करत असतात तेव्हा त्याला साथ देणारी एनर्जी असते, आणि हे प्रत्येक माणसाच्या बाबतीत असेल, वेदर दे बिलीव्ह ऑर नॉट. म्हणजे ते कुठेतरी आतमध्ये सरेंडर्ड असतात, तेव्हाच ते गोष्टी त्यांच्या आयुष्यात चांगल्या घडत असतात. मग त्या माणसाच्या थ्रू, म्हणजे आता जसं माझ्या थ्रू हे सगळं काम घडतं, तसं प्रत्येकाच्या एखादी फील्ड असते, त्यामध्ये त्यांना ती हेल्प आतून होते. कारण की सोल अँड एनर्जी, म्हणजे 7 चक्रास जे आहेत, सहस्रार चक्रापर्यंत ती एनर्जी आली की आपण देवाला कनेक्ट होतो. म्हणजे रूट चक्रापासून सहस्रार चक्र, आणि इथे आली ती एनर्जी की आपण देवाला कनेक्ट होतो. म्हणजे विचार जे आपण युनिव्हर्सला बोलतो, मनात करतोय तेच युनिव्हर्सला बोलतोय, असाच त्याचा अर्थ असतो. त्याची उत्तरं डाउनलोड म्हणून येत कळतं. हा, म्हणजे आन्सर मिळत. माझ्याच मनात मी वाक्य बोलते, दॅट इज अ आन्सर टू मी. हे मला कळतं की मी एखाद्या टेन्शन मध्ये आहे, तर हे कसं सॉल्व्ह होईल असं जर मी विचार केला तर त्याचं उत्तर माझ्याकडे येतं आणि वाक्य स्वरूपात येतं. मग ते ओळखायची पण हे करायला लागते. मग मला ते हल्ली ओळखायला पण यायला लागलं की ओके, मी विचार करते असा, आता मी काय करू शकते, ह्याच्या पुढे मला काय करायचं आहे. तर मला उत्तरं येतात, मला दुसऱ्यांच्या बाबतीत सुद्धा येतात. मग दॅट इज अनदर पार्ट ऑफ लाईफ. पण सांगते की हे स्पिरिच्युअल अवेकनिंग नंतर येतं. सो आपण बाहेर जाण्याच्या ऐवजी आपल्या आत जायला लागतो अजून जास्त. अजून काय आहे ही एक क्युरिओसिटी. कारण हे खूप मोठं सायन्स आहे आयुष्यातलं, जे संपतच नाही, किती शिकाल. आणि त्याचं आपल्याकडे पुस्तकं आहेत. आय मीन भारतातच त्याचं हे आहे की तैत्रोपनिषद किंवा उपनिषद, ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स लिहिलेले आहेत. सो अल्टिमेटली सगळं येऊन कुठे मिळतं, माइंडसेटला. सोप्या भाषेत सांगायचं झालं. सो तुम्ही जी गोष्ट ठाम मनामध्ये ठरवाल ती गोष्ट होणार आहे. सो तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं आणि ते कुठेतरी तुम्हाला असं मनात राहिलं, तर ते कुठेतरी तुम्हाला रियालिटीमध्ये येताना दिसतं. सो ती काढून टाकायची गोष्ट ह्या टेक्निक्सने होऊ शकते. होपोनोपोनो, EFT, हे मी दरवेळी सांगते. तर ही सोपी मेथड्स आहेत की सामान्य माणसाला कळण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याच्या मेडिटेशनपेक्षा हे सामान्य लोकांना पटकन कळतं. ते बोलल्याने तुमच्या मनातले विचार रिलीज होतात, आणि विचार रिलीज झाल्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते एनिवेज मिळतं. हाच भाग आहे तो. पण ह्याच्याशीच आता एक रिलेटेड प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की आता मॅनिफेस्टेशनचे म्हणजे करण्यासाठी बरेच प्रकार, पण आता सध्या जे सोशल मीडियावर किंवा टिपिकली इंस्टाग्रामवर जे हिट झालं ते वॉटर मॅनिफेस्टेशन खरंच हिट आहे. आय नो. ह्याच्याने म्हणजे काही फरक पडतो, म्हणजे खरंच त्याच्यात काही तथ्य आहे का आपलं कोणीतरी ते रॅन्डम हिट केलेलं आहे? सायन्सच आहे ते. आपल्या संस्कृतीमध्ये सायन्स म्हणायचं झालं तर आपण नाही का पूजा करतो किंवा देवळात पूजा होतात, मग तेव्हा पॉझिटिव्ह मंत्रोच्चार झालेले असतात. तिथल्या पाण्याची किंवा तीर्थाची त्याची टेस्ट वेगळी असते, राईट? ती पॉझिटिव्ह एनर्जीमुळे असते. तिथे ती पॉझिटिव्ह एनर्जी दिली गेली आहे, त्यामुळे ती टेस्ट बदलते. सो ते आपल्या भाषेतलं उत्तर झालं. ह्याच मसारू इमोटो म्हणून जापनीज शास्त्रज्ञ यांनी सायंटिफिक एक्सपेरिमेंट केलेला आहे. त्यांनी काय केलंय, 2 ग्लासमध्ये पाणी घेतलं. हे तुम्ही पण करून बघू शकता. एका ग्लासच्या वर लिहायचं आय लव्ह यू, एका ग्लासच्या वर लिहायचं आय हेट यू. ते फ्रीजरमध्ये ठेवायचे. तुम्हाला बर्फाच्या आकृती वेगवेगळ्या दिसतील काढल्यावर, आणि हे दिसतं. आय हेट यूचा खूप तडाबिडा जातो, आय लव्ह यूचं खूप सुंदर असतं. मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर सुंदर डिझाईन आहेत. गुगलवर आहे सगळं हे. आणि इथे खूप घाणेरडे डिझाईन आहेत, एव्हिल, डार्क, असं काहीतरी गटार, अशा टाईपमध्ये निगेटिव्हच्या आहेत. आणि पॉझिटिव्हचे असे स्टार्स, फ्लॉवर्स, असे सगळे आहेत. सो हा एक्सपेरिमेंट. सो हे आहे की आपण जे मनामधनं बोलतो, 70% ऑफ आवर बॉडी इज वॉटर, 70% ऑफ अर्थ इज वॉटर. 70-70 आहे. सो मेजर पार्ट, हायर पार्ट हा पाण्याचा आहे शरीरामध्ये सुद्धा. सो तुम्ही जे बोलाल आणि पाणी पिताना बोलाल तर ते भावनांनी असेल तर ते खरं होतं. सो याची माझी अफर्मेशन बॉटल पण आहे. म्हणजे आता त्याच्यावर एक्सटेंडेडवर हे सांगते, अजून काही नाही. तर अफर्मेशन बॉटल म्हणजे आय एम हेल्दी, आय एम रिच, आय कॅन अचीव एनिथिंग आय पुट माय माइंड इन टू, असं सगळं लिहिलेली माझी मी रेडी अफर्मेशन बॉटल तयार केली आहे. त्यामध्ये पाणी रात्री ठेवायचं, सकाळी प्यायचं. हेल्प करतं. आता तुम्ही किती फिलिंग आतमध्ये घेताय त्याप्रमाणे ते वर्क करतं.
काहीही आयुष्यात रेडी नाहीच होत, पण फिलिंग्स तर आपल्या आहेत ना. मग पण एव्हरीथिंग इज ऑन थॉट्स, इमोशन्स, ऍक्शन. येस, तेच आहे. थॉट्स, इमोशन, ऍक्शन, बाकी काही नाही. तुमचे थॉट्स So, विचार बदलले की ऍक्शन्स पण बदलतात. येस. सो अल्टिमेटली तिथेच येतं सगळं. एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी आणि थॉट, ऍक्शन्स, इमोशन्स असं. करेक्ट. पण आता जर का शेवटचा प्रश्न विचारायचा झाला की सर्वसामान्यांनी मनी अफर्मेशन साठी कुठल्या 3 ते 4 गोष्टी केल्या पाहिजे? मनी अफर्मेशन तर पैसे माझ्याकडे सहज येतात हा माइंडसेट करून चाललं तर ते हळूहळू तुम्हाला मार्ग, हा एक अफर्मेशन झालं. सोपा एक हे कनेक्शन करायचं झालं तर मी जितक्यांदा पाणी पिते तितक्यांदा पैसे माझ्याकडे येतात. मी जेवढे श्वास घेते तेवढे पैसे माझ्याकडे येतात. त्याला माइंड प्रोग्रामिंग म्हणतात बेसिकली. हे जशी आपण सवय लावू तसं माझ्या सेकंडचे पैसे मिळतात, हे माझं आहे आणि मला मिळतातही आता. पण सो हे मी खूप आधीपासून बोलते, मला आता मिळायला लागले. सो दॅट्स अ प्रोसेस, मला हे म्हणायचंय. सो आज बोललं की त्याचं उत्तर उद्यानंतर मिळायला लागतं, आत्ता नाही मिळत. ते सुद्धा डोक्यात घेणं गरजेचं आहे. सो मी 3 वर्षापासून कंटिन्युअसली बोलते. येस, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. आणि रोजच्या कामाच्या ह्याच्यात स्वतःला एक थोडा वेळ दिला पाहिजे, त्या याने होतं. सो मी 4 अफर्मेशन्स पैशाची सांगितली आता. सो पैसा माझ्याकडे सहजपणे येतो, काम करताना, काम करून येतो, न करता येतो. हा माइंडसेट इझी आहे, जेणेकरून तुम्हाला खरंच पैसा मिळू लागेल. आणि फक्त माइंडसेटने नाही मिळणार, तर त्याच्यावर ऍक्शन आपोआप घडू लागतात. इन्स्पायर्ड ऍक्शन्स आपल्याकडनं घडतात, कळत न कळत घडतात. जसं की वजन कमी करायचंय, यावर मी EFT असा एक व्हिडिओ बनवला. पण फक्त EFT ने वजन कमी होत नाही, तर EFT केल्यामुळे इन्स्पायर्ड ऍक्शन होतात. एक्झॅक्टली, आपोआप डायटिशियन कडे जातो, व्यायाम करायला लागतो आणि त्याच्यानंतर बदल घडतात. कारण मुळात प्रोक्रास्टिनेशन हा ह्याच्यामुळे वजन आपलं कमी होत नसतं आणि तोच मुद्दा असतो. तर त्याच्याने ती ऍक्शन घेतली, माइंड लॉक काढून, आणि त्यामुळे वजन कमी होतं. आणि ते एफर्टलेसली कमी होतं असं वाटतं, मी काहीच केलं नाही असं वाटून जातं. सो दॅट इज अजून इझी असं होऊन जातं. सो हा भाग आहे सगळ्यात, माइंडसेट कसा काम करतो त्याच्यावर. मजा आली. आज आपण खूप गोष्टींवर गप्पा मारल्या. हो, खूप सारे इन्स्पायरिंग स्टोरीज पण कितीतरी गोष्टी आपल्याला पण किती शिकायला मिळालं. आय होप व्ह्युअर्सना पण तसं मिळेल. येस, परत एकदा भेटू. लोकांचे काय प्रश्न असतील तर ते कमेंट्स मधनं घेऊन आपण परत त्या विषयावरती एकदा परत भेटूया. येस, नक्की. थँक्यू सो मच.